आज आपण फ्रेश मेथीचा वापर करून अगदी चविष्ट आणि मऊसूद असे मेथीचे थेपले कसे बनवायचे ते बघणार आहोत. हिवाळ्यामध्ये बाजारात भरपूर प्रमाणात ताजी मेथी उपलब्ध असते. तर मेथीपासून बरेच वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. त्यातलाच आपण एक पदार्थ बनवतोय जो खायला अतिशय चविष्ट लागतो. तर मेथीचे थेपले बनवण्यासाठी इथे मी एक मेथीची जुडी वापरलेली आहे. तर मेथी निवडताना जास्त देठाचा भाग घ्यायचा नाही. तर मी व्यवस्थित अशी मेथी निवडून घेतली. त्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. धुवून घेतल्यानंतर ती चाळणीवरती ठेवायची म्हणजे त्यामधलं सगळं पाणी निथळून जातं. आणि आता ही मेथी आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे. आता मी ही सगळी मेथी चिरून घेते. जेवढी शक्य होईल तेवढी बारीक चिरून घ्यायची. यामध्ये शक्यतो देठाचा भाग वापरायचा नाही, कारण मग जे थेपले आपण लाटतो तेव्हा थेपले फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे फक्त पानांचाच वापर आपण केलेला आहे इथे. तर मी सगळी मेथी अगदी बारीक अशी चिरून घेते. मेथी चिरून झाली की मग आपण पुढची प्रोसेस सुरू करू. आणि आता ही सगळी मेथी मी चिरून घेतलेली आहे. आता ही एका पसरट भांड्यामध्ये किंवा मोठ्या परातीमध्ये वगैरे घ्यायची, कारण आता आपल्याला यामध्येच पिठं वगैरे मिक्स करायचे आहेत. तर मी इथे 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ही चिरलेली मेथी आहे ती साधारण 2 वाटी आहे, त्यामुळे मी 2 ते 2.5 वाटी इतकं पीठ घेतलेलं आहे, किंवा तुम्ही 2 वाटी जरी घेतलं गव्हाचं पीठ तरी चालेल. यामध्येच 3 चमचे बेसन, 2 चमचे सफेद तीळ आणि 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यानंतर थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर वापरले आणि आता मी जवळपास 4 चमचे इतकं दही वापरलेलं आहे. दही वापरताना शक्यतो ताजं दही वापरा. तुम्हाला आवडत असेल तर इथे अर्धा चमचा ओवा वापरला तरी चालेल. मी इथे वापरलेलं नाही. त्यानंतर काही मसाले ॲड करू. अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, यामुळे थेपल्यांना कलर खूप छान येतो. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद पावडर, तसंच चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घेऊया. आता यामध्ये आपण एक वाटण घालणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं. तर हे मी मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून बारीक अशी पेस्ट करून घेतली आणि आता ही यामध्ये ॲड केली आणि आता चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथे साधारण 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या. आणि आता सुरुवातीला पाणी न वापरता हे हाताने अगदी एकजीव करून घ्यायचं, कारण मेथीमध्ये जे मॉइश्चर असतं त्यामध्ये पीठ अगदी थोडंसं ओलसर होतं. त्यानंतर मग पाण्याचा वापर करायचा आहे आपण. आणि पाणी इथे आपण हलकं कोमट असं वापरलेलं होतं, कारण थोडं कोमट पाणी वापरलं तर पीठ अगदी सॉफ्ट होतं. त्यामुळे मी इथं गरम पाण्याचा वापर केलेला होता आणि हे पीठ अगदी छान असं मऊ असं मळून घ्यायचं. अगदी सैलसर असं पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आणि साधारण 5 ते 10 मिनटं रेस्टसाठी ठेवायचं आणि त्यानंतर आपण हे थेपले लाटायला घेतलेले आहेत. तर एक मध्यम आकाराचा पिठाचा गोळा घेतला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार केवढ्या आकाराचे तुम्हाला थेपले लाटायचे आहेत त्यानुसार पिठाचा गोळा घ्या आणि सुक्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आणि हा थेपला अगदी पातळ असं आपल्याला लाटून घ्यायचा आहे. जेवढं शक्य होईल तेवढं पातळ असं लाटून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक थेपला आपला तयार झालेला आहे. दुसरं म्हणजे थेपले शेकवण्यासाठी अगदी मोठ्या गॅसवरती पटापट असे शेकवले जातात. त्यामुळे आपण हे साधारण 5 ते 6 थेपले एकत्र असे लाटून घेऊया, एका प्लेटमध्ये ठेवूया आणि मग ते एकसाथ आपण शेकवायला घेऊया. तर मी साधारण 5 ते 6 थेपले असे लाटून घेते आणि मग आपण शेकवायला घेऊ. तर बघू शकता हे झालेले आहेत लाटून आणि आता तवासुद्धा गरम झालेला आहे. तर गॅस थोडा मीडियमपेक्षा मोठा ठेवायचा आणि पटापट असे हे थेपले शेकवून घ्यायचे. खूप जास्त वेळ लागत नाही. दोन्ही बाजूनी व्यवस्थित असे शेकवून घ्यायचे. थोडं तेल लावायचं आणि हे पटापट असे शेकले जातात. कमी गॅसवरती शेकवले तर हे थेपले तेवढे सॉफ्ट बनणार नाहीत, थोडे कडक होतात. त्यामुळे थोडा गॅस मोठा ठेवायचा आणि तेल लावून दोन्ही साईडने असे छान असे शेकवून घ्यायचे. तर बघू शकता आपला एक थेपला झालेला आहे शेकून. आता हा आपण काढून घेऊया. आता सारख्याच पद्धतीने दुसरा सुद्धा थेपला मी शेकवून घेते. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब लगेचच करा, अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी. आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.
आणि हा सुद्धा थेपला मी व्यवस्थित असा शेकून घेते. हे छान असे गरमागरम थेपले तुम्ही नाश्त्यासाठी किंवा जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. मुलं अगदी आवडीने खातात आणि हे थेपले अगदी 2 ते 3 दिवस टिकतात. त्यामुळे प्रवासामध्ये जर का तुम्हाला काही बनवून न्यायचं असेल, तर हे थेपले तुम्ही नक्कीच बनवून घेऊन जाऊ शकता. तर आता मी बाकीचे सुद्धा सगळे थेपले लाटून शेकवून घेतले आणि बघू शकता अगदी सॉफ्ट असे बनलेले आहेत आणि थेपल्यांना रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. हे असे मस्त गरम-गरम थेपले दहीसोबत खूपच छान लागतात. नक्की ट्राय करून बघा तुम्ही. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक यू.